नमस्कार. आज दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सूर संगीत ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी या ठिकाणी मंचावरील प्रमुख पाहुणे साबळे साहेब, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक श्री चटणी साहेब, प्राध्यापक डॉक्टर देवानंद सोनटक्के, थोडं जरा त्यांना पण जरा बाहेर परगावे असल्यामुळे सर येऊ शकले नाहीत, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्याबद्दल. माननीय चंद्रकांत देवरुखकर, माननीय मुकुंद फडके साहेब, माननीय विजय साबळे साहेब, माननीय अरुण कुलकर्णी साहेब, माननीय लक्ष्मीकांत अघोर साहेब यांचे मी सर्वांचे या ठिकाणी प्रथमतः स्वागत करतो आणि थोडंसं मी जरा प्रास्ताविक करतो. आम्ही किशोर शिंदे प्रस्तुत सूर संगीत ग्रुप सातारा हा प्रथमच आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम विनाशुल्क विनामूल्य हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. मी साहेबांची 2-3 वेळा चर्चा केली होती चटणी साहेबांशी, कारण इतर सगळे कार्यक्रम इथं होतात. सर साहेब मला म्हटले, शिंदे साहेब तुम्ही इतके तुमचे आम्ही बघतोय कार्यक्रम सगळे बाहेर सगळे चाललेले आहेत, मग तुमचा सुद्धा आमच्या इथे कार्यक्रम झाला पाहिजे. ज्यांच्या विनंतीस मान देऊन त्यांना मी शब्द दिला आणि त्यांनी मला एक तारीख दिली. कारण की कसं आहे, प्रत्येक दिवस 2 दिवसातून 3 दिवसातून साहेब हे प्रत्येकाला सातारामधील सगळे सिंगिंग ग्रुप असू द्या किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक एखादं व्याख्यान वगैरे या ठिकाणी हे आयोजित केलं जातं. त्यासाठी साहेबांचं फार बहुमूल्य सहकार्य असतं, ते मोफत सर्वांना व्यवहार देत असतात आणि कार्यक्रम करण्यास ते लोकांना संधी देत असतात. खरोखर साहेब तुमचं जेवढं धन्यवाद मला जेवढं कमीच आहे, त्याबद्दल मी त्यांचं खरोखर आभार मानतो. तसेच सूर संगीत ग्रुप हा सातारमधील हा आगळा वेगळा आहे. कारण सूर संगीत ग्रुप जो आहे या ग्रुपमध्ये माझे असे प्रॉपर कुठले गायक नाहीत. मी स्वतः निर्माता, आयोजक, सिंगर आहे. मी काय करतो, जे आपल्या सातारमधील नवोदित जे गायक आहेत आणि काय प्रोफेशनल जे गायक आहेत, उदाहरणार्थ अश्विनी कांबळे मॅडमच्या, त्यांना नेहमी कधी म्हटलं मॅडम आपल्याला अमुक ठिकाणी जायचं एक कार्यक्रम आहे, साहेब म्हटले ठीक आहे येते म्हणजे. मग असे जे गायक आमच्याकडे प्रोफेशनल असतात किंवा नवोदित गायक आहेत त्यांना मी या माझ्या ग्रुपमध्ये त्यांना संधी देत असतो. आणि त्या प्रोफेशनल कार्यक्रमाबरोबरच सामाजिक, धार्मिक या कार्यक्रमासुद्धा मी त्या ठिकाणी मनोरंजन करत असतो. आणि तेथील त्या समजा उदाहरणार्थ वृद्धाश्रम असू द्या किंवा कर्णबधिर शाळा, मूकबधिर शाळा, तुमचं आमचं रयतचं शाहूवाडी शाळा, परंतु हे आपल्याला आता परवाच आम्ही कार्यक्रम केला भिक्षगिरी शासन पुरस्कृत भिक्षगिरी कार्यालय आहे संदर्भात या ठिकाणी आम्ही परवा कसा एक कार्यक्रम केला. त्यांना छान वाटलं. खरोखर एक आमचे त्यांनी ते मला म्हटले, सर तुमच्यासाठी आमचे दरवाजे कधी पण या दरवाजे खुश असतील, या लोकांचं तुम्ही मनोरंजन करताय, फार मोठं कार्य करताय. म्हणजे मला माझा मनाचा मोठेपणा सांगायचं नाही की आपण जे करतोय आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय, त्या दृष्टीनं आपण हे सगळं करतोय. मला काय कुठं मिळवायचं नाही की बाबा प्रसिद्धी मिळवायची नाही, बाबा किशोरचे ते मोठे काही कार्यक्रम करतो, तसं नाही आहे. तसा कुठलाही माझा भ्रम नाही. मी समाजासाठी काम करतोय आणि समाजासाठी समाज प्रबोधन एक करण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेतच. सामाजिक आणि धार्मिक कार्याबरोबरच मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या आम्ही रयतमध्येच आहे ऑलरेडी कुशेगाव कॉलेजला. तर आमचे जे रयतचे जे काही कॉलेज आहेत, राष्ट्रीय सेवा योजनेचे आमचे जे कार्यक्रम होत असतात त्या ठिकाणी मी म्हणजे थोडेफार सगळ्या त्यांच्या पद्धतीने थोडंफार मी मानधन घेत असतो. कारण की माझे गायक असतात त्यांना पण आपल्याला फुकट घेऊन जाणं बरोबर वाटत नाही आहे, मग त्यांना जाणं येणं हे ते थोडंफार त्यासाठी खर्च करत असतो मी. दुसरं सांगायचं म्हणजे माझे जे गायक जे आहेत सगळे गेस्ट सिंगर आहेत. आता आपले पुण्याचे आमचे गेस्ट सिंगर असते स्मिता मॅडम आहेत, आमच्या सुवर्णा माने मॅडम आहेत, त्या चित्रपटात काम करतात, सिरियलमध्ये सुद्धा काम करतात. असे आपल्याकडे चांगले प्रोफेशनल गायक आहेत. आमच्या
आमचे सहनिर्माता आपले या गावचे उमेश भोसले त्यांचं फार मला सहकार्य असतं. कुठलाही जर काय कार्यक्रम असला का ते पुण्याहून येतात. कधी म्हणत नाही बाबा सिद्धेश्वर बाबा मला झालं नाही द्या काय गोष्टी म्हणजे सहनिर्माता असतं मग ते माझ्यासाठी फार वेदत असतं. आमचे वैद्य सर सुद्धा त्यांना सुद्धा मी घेऊन आमच्या कुशेगावला इतर ठिकाणी कार्यक्रम केले त्यांचंही मला छानपैकी सहकार्य असतं. तसं आमच्या अश्विनी कांबळे असतील पण आमच्या रागिनी शिकणार इथे त्या थोडं त्या जॉबला आहेत त्यामुळे ते आमचा त्याला थोडा उशीर आहे. तेवढं सुद्धा पटवर्धन आहेत आमचे तुके साहेब आहेत आमचे जावळीकर साहेब आमचे गायक आहेत. त्यांचं मला चांगल्या पद्धतीनं सहकार्य असतं आणि त्यांच्यामुळं माझा हा ग्रुप चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे. ग्रुप हा एकट्यामुळं चालत नाही त्यामुळे सर्वांचाही त्या सहभाग मोलाचा वाटा आहे. खालीच वाटा जो म्हणतो तो खालीचा वाटा ह्या सर्वांचा आहे. त्यामुळे मी या सर्व गायकांना मी या कार्यक्रमासुद्धा शुभेच्छा देतो आणि माझं छोटंसं जरा थोडं रास्ता त्याला पूर्ण विराम देतो. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि संगीत ग्रुप याच्या संयुक्त विद्यमाने अतिशय चांगला कार्यक्रम इथं होत आहे. आणि मला मी बघतो इकडे 6 महिन्यापासून शिंदेची माझी ओळख आहे आणि अतिशय नम्र व्यक्ती वाटतो. आणि मला चांगलंच वाटलं की ते आणि उमेश भोसले हे वेगवेगळ्या लोकांना घेऊन कार्यक्रम करत आहेत. ही अतिशय महत्वाची बाब आहे. त्यापेक्षा मी त्यांचं वाचत असतो बातम्या वेगळ्या वृद्धाश्रमामध्ये कार्यक्रम झाला, मुकबधीर शाळेमध्ये झाला आणि कुठं झाला हे महत्वाचं. त्यांनी माझं बरंच कौतुक केलं. पण त्यांना सांगू इच्छितो की पूर्वी मला आठवत आहे लहानपणीच्या कालावधीमध्ये साखर कारखान्यावर प्रचंड कार्यक्रम व्हायचे. नाटक असेल, संगीताचे कार्यक्रम असतील, गणपती सुद्धा ते हळूहळू संस्थांच्या मध्ये कार्यक्रम बंद होत चाललेले आहेत. संस्थांच्या आपण बघतो की जाहिराती मोठ्या मोठ्या असतात, कार्यक्रम नाही करत. मग तो चेअरमन असेल त्याचंच कौतुक, संस्थापक असेल त्याचंच कौतुक. परंतु आम्ही एक विषय घेतलेला आहे की या पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही जो काही जाहिरातीवरचा खर्च आहे तो विशेषतः या ठिकाणी अशा कार्यक्रमावर उदाहरणार्थ आज समजा अगदी फक्त हॉल मोफत देणंच नव्हे, आलेल्यांचा स्वागत करणं, त्यांचा सत्कार करणं, छोटीशी एकावेळेला भेट देणं. आणि हे मला वाटतं की समाजामध्ये घडलं पाहिजे. त्यापेक्षा कराओके ग्रुपचं वैशिष्ट्य असं आहे बघा की कराओके ग्रुपवर विशेषतः जुनी गाणी ही म्हटली जातात. आणि आज आपण बघितलं तर व्याख्याना लोक नाही पण कराओके ग्रुपला येतात. प्रश्न एकत्र येणं हे फार महत्वाचं आहे. मोबाईलच्या जमान्यामध्ये आपण एकमेकाला भेटत नाही, शेजारच्याकडे जात नाही, अशी परिस्थिती असताना या कराओकेच्यामुळं सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन या गाण्याच्या माध्यमातून जी एकात्मता निर्माण करतात हे मला अतिशय महत्वाचं वाटतं. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला मुकुंद फडके बोलणार आहेत 5 मिनिटं. हे अतिशय मोठे व्यक्तिमत्व, सकाळचे संपादक होते, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. दुसरे विजय साबळे, ज्यांनी या कराओकेला विशेषतः दीपलक्ष्मी हॉलला कराओकेसाठी जर सगळ्यात जास्त योगदान कोणी दिलं असेल तर ते विजय साबळेने दिलेलं आहे. पत्नी आहे ते गाणं म्हणतात, मुलगा त्यांचा असतो हे गाणं म्हणतात. त्याचबरोबर त्यांना नाव आलेले आहेत, एक लेखक आहेत महत्वाचं. माझे बरेच मित्र आहेत, आमचे कोमगाडचे प्रमुख सर इथं आलेले आहेत. पण मला सांगायला पाहिजे की समाजाला देण्याची प्रवृत्ती ही असली पाहिजे. त्यांनी बरंच सांगितलं पण त्यांना माहित नाही बहुतेक. मी पिकनिक गोळा करायचो. काय गोळा करायचे? 5 रुपये, 10 रुपये, 2 रुपये. आणि त्याच बँकेमध्ये मी संचालक झालो, चेअरमन झालो. मी 15 वर्ष नगरसेवक होतो. उदयनराजे माझ्यानंतर नगरसेवक होते. म्हणजे नंतरचा मुद्दा नाही पण त्यांचे माझे रिलेशन्स वेगळे आहेत. तुमच्या कुणाचं एखाद्याचं खरंच प्रामाणिक काम असेल, अन्याय होत असेल तर ते सोडवण्याचं सुद्धा आम्ही करतो. ही नुसती पतसंस्था कोणाचं काम करत असं नाही. कोणाचं काम आहे, कलेक्टर ऑफिसचं आहे, समजा पोलीस स्टेशनला आहे आणि कुठेही काही असू दे. काय वेळेला काय होत असतं त्याची ओळख नसते. आता इथं ग्रंथ महोत्सव गेले 25 वर्ष ठेवतो, त्याचा मी एक प्रमुख आहे. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे हे लोकांचं आपलं काही नाही. त्यामुळे हे जे म्हटले त्याचा तसा प्रश्न नाही. हे आम्ही केलंच पाहिजे. जे करत नाही ते चुकीचं आहे. ते तुम्हाला आमच्या पतसंस्थेची जाहिरात कुठेही दिसणार नाही. आमचं कुठलंही गुणगान कुठं असं आम्ही जाहिरात रुपाने केलं दिसणार. ते पैसे आपल्याला इथं विशेषतः खर्च करता येतात. विशेषतः आपल्याला माहिती आहे की परवा दिवशी मोहम्मद रफीचं एक उदाहरण दिलं की मोहम्मद रफी ते 71 साली हाजला गेलो होतो. आणि हाजला गेल्यानंतर तिथं मौलवी भेटले त्यांना. ते म्हटले, अहो तुम्ही गाणं गाता आणि पैसे कसे घेता?
तुम्ही नाही गाणं गायला पाहिजे, पैसे नाही घेतले पाहिजे. पण ते आल्यावर त्यांनी ते अतिशय साधे होते मोहम्मद रफी, त्यांनी बंद करून टाकलं गाणं. 6 महिने तर गाणं कधी बंद केलं. घरातली परिस्थिती बिघडायला लागली. अशा वेळेला नौशाद सारखी मंडळी पुढे आली आणि नौशादने त्यांना समजावून सांगितलं, हो गाणं हे लोकांच्या आनंदासाठी आहे आणि तुम्हाला हा पैसा विषयच नाहीये. आणि त्यांनी पुन्हा गाणं चालू केलं. तसं ते उदाहरण काल वाचत होतो, फडकेने वाचलं असेल विशेषतः. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की पंडित जवाहरलाल नेहरू हे रशियामध्ये गेले आणि रशियामध्ये त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही राज कपूर आणि अण्णाभाऊ साठेंना ओळखता का? त्यांनी सांगितलं हो, राज कपूर मोठा नट आहे, पण त्यांना अण्णाभाऊ साठे पाहिजे. आणि त्याची पंचायत झाली. पण नेहरू अतिशय हुशार, नम्र, म्हणजे नेहरू तुम्ही वाचा, मी नेहरूचं आता एवढं वाचन करतोय की तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर ते त्या पत्रकाराला म्हटले चालता चालता बोलायचा विषय नाही, मी दुपारी जेव्हा भेटेन ना तेव्हा तुम्हाला अण्णाभाऊ साठेची सगळी माहिती सांगेन. त्या आल्यावर त्यांनी पहिल्यांदा भारतामध्ये फोनाफोनी केली. ती फोनाफोनी यशवंतराव चव्हाणांच्यापर्यंत गेली आणि मग त्यांना सांगण्यात आलं की अण्णाभाऊ साठे काय आहेत. कारण रशियामध्ये अण्णाभाऊ साठे फार प्रसिद्ध आहेत अजून सुद्धा. त्यांचा तिथं फार मोठा सत्कार झालेला होता. त्यांचं ते कधी शिकलेले नाही, पण त्यांचं लिखाण हे जगप्रसिद्ध आहे. आणि मग त्यांनी तिथून डिक्लेअर केलं नेहरूंनी की मी आल्या पहिल्यांदा त्यांचं काय ते नगरी आहे मुंबईमधली झोपडपट्टी आहे, तिथं मी जाणार कुणाला भेटायला, अण्णाभाऊ साठेंना भेटायला जाणार. तेवढं त्यांच्या घरी पोलीस तपास गेले आणि ते म्हटले की अहो ही झोपडी जरा स्वच्छ करा, की येणार कसे, हे मोठं करू, दार वगैरे मोठं करू. तर ते म्हणले काय नाही, कुणी असू दे त्याला वाकूनच यावं लागेल. ही बातमी मराठामध्ये आली मोठ्या प्रमाणात. आणि पण नेहरू आले, नेहरू वाकून त्यांच्या झोपडीमध्ये गेले. त्यामुळे समजून घ्या तुम्ही की गाणं, आपली जी भारतीय संस्कृती आहे ना, त्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण मी असं म्हणणार नाही, परंतु मी बघितलंय, आता बघतोय की एखाद्याने 10 परीक्षा देऊन गाण्यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं असेल, परंतु एखादा खेडेगावातला मुलगा, खेडेगावातली मुलगी त्याच्या जोडीला गाणे म्हणते. मी कशामुळं? तर ते जीन आलेलं आहे. जसं आपण बघतो प्रत्येक खेडेगावामध्ये भजनी मंडळे असतात. ती भजनी मंडळ मोठं काम करतात. तिथं ऑटोमॅटिक एक प्रकारचा गान तयार होतो, गाणं तयार होतो. जसं आपल्या नागेवाडी शाळेचा दौलत खंडजोडे म्हणून माहितीच कुणाला तुम्हाला. पण तो मुलगा आमच्या शाळेमध्ये त्याला येत होतं, तर शिपाईने त्याला नेलं आणि त्याला सगळ्या गाण्याची परीक्षा दिल्या. आणि तो शिपाई सुद्धा जेव्हा मी नोकरीला घेत होतो तेव्हा आमच्याकडे एक शिक्षक तबला वाजवायचे, पाटील सर. पण पेटी वाजवणारा कोण नव्हतं. त्याला म्हणतो नोकरीला घेतो, पेटी वाजवायला शिकणार का? नोकरी लागेपर्यंतच लोक ऐकत, तर ऐकत नाही. पण त्यांनी मात्र प्रामाणिकपणे ते केलं. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या, कोणत्याही वयामध्ये कधीही आपल्याला कोणती विद्या शिकता येते. जसं मी आता गाणं म्हणायला सुरुवात केली, मला थोडंसं नाही असं नाही, पण संधी देतात अशी मंडळी, आपण एखादं गाणं म्हणायचं. परंतु मला माहिती आहे, आता माझी मुलगी गाण्यामध्ये एक्सपर्ट आहे, पण तिच्या परीक्षा झालेल्या आहेत. तिचा कार्यक्रम बघायला मी 6 तारखेला मुंबईला निघालेला आहे. त्याच्यामुळे मी हे एवढंच सांगितलं, आपण जे कोणी आहोत त्यांनी या व्यासपीठाचा उपयोग करून घेतला पाहिजे. किशोर शिंदे यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत. त्यांना कायम कोणतंही सहकार्य आम्हाला राहील. त्यांच्यामुळे आज वैद्य सरांची ओळख झाली, उमेश भोसलेची ओळख झाली. त्या सगळ्याशी आपण त्या टाळ्या वाजवूया. पुन्हा स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुकुट फडकेंना विनंती करतो की 5 मिनिटं आपण बोलू. धन्यवाद. सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो, कारण माझा गैरसमज झाला. 6 वाजता कार्यक्रम आहे म्हणून मी 6 वाजता येणार होतो, पण नंतर श्रीश्वरांनी बोलवलं आणि मी आलो. त्यामुळे जरी माझ्यामुळे कार्यक्रमाला उशीर होऊ नये अशी माझी भावना असते, त्यामुळे दिलगिरी आहे. या ठिकाणी खूप कार्यक्रम झाले आणि श्रीश्वरांनी त्याचं बहुतेक प्रायोजकत्व केले. मोजायचं मी तर सोडून दिलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते कॉम्बिनेशन त्यांनी मला कंपल्सरी भाषण करायचं म्हणून सांगितलं. आणि आज माझी अडचण अशी की काय भाषण करायचं मला कळत नाही, कारण किशोर शिंदेने भरपूर सगळे विषय त्यातले घेतले आणि गाण्यांचा कार्यक्रम मराठी हिंदी गाण्यांचा सदाबहार करायचा असं आहे. आतापर्यंत देवानंद हिट्स घेतला असेल किंवा यांनी मोहम्मद रफी घेतला किंवा असं, त्यावर त्यांच्यावर बोलता येत होतं. आज काय बोलायचं हा प्रश्न माझ्यासमोर पडला. आणि दुसरं काय असतंय, आता नितीन वैद्य साहेब आज निवेदन करणार, बरोबर करणार. आणि अनेकदा काय मी बोलतो तेव्हा मग त्या निवेदकाकडे ज्या गोष्टी असतात त्याच मी बोलून जातो, पण त्याची अडचण होती. त्यामुळे मग काय बोलायचं, परवा आमच्या 2 कार्यक्रमामध्ये असं झालं होतं, म्हणून आज काय बोलायचं मला अजून कळत नाही. पण त्यानिमित्तानं एक मला लक्षात आलं की हिंदी किंवा मराठी चित्रपटसृष्टी एकमेव जगाच्या पाठीवरची ज्याच्यामध्ये आपल्याला गाणी बघायला मिळतात. जुन्या काळातली इंग्रजी चित्रपटांमध्ये गाणी होती,
त्यानंतर ती बंद झाली. म्हणजे साऊंड ऑफ म्युझिक सारखा जो चित्रपट होता फेमस, त्याच्यामध्ये इंग्लिश गाणी होती, चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटामध्ये गाणी होती. पण जे आपल्याला एक होता विदूषक जो नंतर लक्षाचा चित्रपट आला होता ना, जो पु ल देशपांडेंनी शेवटी लिहिला सुरुवात, त्या चित्रपटामध्ये जे दाखवलंय की ती आई गात असती आणि गाता गाता ती विसरती आणि आतनं मुलगा गातो. तुम्ही बघितलं असेल चित्रपट तर लक्षात येईल. ते चार्लीच्या बाबतीत खरं घडलेलं होतं. म्हणजे पुलंनी जशा तसं ते उचललं की चार्लीची आई गायची आणि ती रंगमंचावर आडली, तिला कळे ना पुढं काय बोलायचं, चार्ली आतनं तिच्या आवाजात गाऊ लागला. हे जशा तसं पु ल देशपांडे मानायचं चार्लीला, जशा तसं तरी इथं उचललं. म्हणजे पूर्वीच्या हिंदी इंग्लिश चित्रपटसृष्टीमध्ये अमेरिकनमध्ये गाणी असायची, पण आपल्याकडे मात्र पूर्वीपासून, आता ते संपलं. आता पूर्वीपासून आपल्याकडे आत्तापर्यंत एवढ्या गाणी एस्टॅब्लिश झाली की आपल्याला सवय लागली. आज गाण्यांची 2.5-3 एक अर्धा तास कमी केला तर चित्रपट 2 तासाच्या आत जातो. काही ठिकाणी अनेक B.R. चोप्रासारखे निर्माते होते, त्यांनी काही चित्रपटामध्ये एकही गाणं ठेवलं तरी ते लोकप्रिय झाले. कानून आहे, इत्तफाक आहे, असं अनेक चित्रपटामध्ये एकही गाणं नाही तरी ते चित्रपट लोकप्रिय झाले. आणि काही पिक्चरमध्ये 15-15, 20-20, 40-40 गाणी आहेत, ते पण लोकप्रिय झाले. कारण आपल्याला गाण्यांशिवाय आपला चित्रपट पुढे जातच नाही. अनेक वेळा गाण्यांचे चित्रपट पुढे जायची एक कथा पुढे सरकारच्या निमित्तानं ते असतं. मराठी ह्याच्यामध्ये म्हटल्यामुळे मला मराठीविषयी बोलावं असं वाटतंय की काल मी पुण्यावर येत होतो, गाडीत FM लागलं होतं. पुण्यामध्ये अनेक केंद्र आहेत, तिथं जी गाणी लागली होती ती एक गाणं सांगितलं हे गाणं आता होणार आहे, ते गाणं होतं दुसऱ्याच गायकाचं. मी अपेक्षा जशी केली ती गाणं लागलंच नाही, का रिमिक्स. आता रिमिक्स झालेलं आहे. रिमिक्स म्हणजे मोडतोड करायची काहीतरी, जर जुनं गाणं चांगलं असेल त्यामध्ये काहीतरी होत आहे, दुसरं स्वतःचं काहीतरी घालायचं, वेगळे काहीतरी हे काय काढायचे, वेगळं गाणं करायचं. जे माझा मुलगा एक गाणं तुला खूप आवडलं म्हणता, हे गाणं बाबा चांगलं आहे. मी म्हटलं हे गाणं तू आता रिमिक्स ऐकतं, ओरिजिनल तुला ऐकवतं ते ऐक. ते लोकांना रिमिक्स केलं गाणं ऐकता येतं. अनेक ते एक पुरस्कार चित्रपटामधलं गाणं होतं ते आज फिर तुमचे जिने की असं काहीतरी गाणं आहे बघा, ते नंतर रिमिक्स म्हणून आलं. ते ओरिजिनल गाणं बघितलं तर आपल्याला चांगलं आहे. अभिराजेव छोडकरचं सुद्धा रिमिक्स आलेलं. जी गाणी क्लासिक आपण समजली जाते ते सगळ्यांना रिमिक्स आली, पण तुम्ही ओरिजिनल ऐकलं तर जास्त चांगलं होतं. आणि सुदैवानं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काय आहे की लावणी हा जो प्रकार आहे तो आपल्याला इतर कुठल्याही चित्रपटामध्ये दिसत नाही. तुम्हाला इतर कुठं चित्रपट दिसतो का? आता मी शांतारामांनी पिंजरा काढला, तसा हिंदी पण पिंजरा काढला होता. पण मराठी लावण्याचा ज्या प्रकारे सादर केल्या तशा उत्तर भारतीय भोजपुरी पद्धतीने त्या हिंदी पिंजरामध्ये जे झाल्या होत्या त्या जरा लोकप्रिय झालेल्या आहेत किंवा अजून ती गाणी कोण ऐकत नाही. पिंजरा हा 70 सालचा चित्रपट 55 वर्षानंतर आजही आपण पिंजरामधली गाणी अजूनही ऐकतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे की पूर्वीचं लावणी मराठी चित्रपटसृष्टीला कधी लावण्याचा असं हे एक ट्रेंड होता, नंतर विनोदी चित्रपटांचा ट्रेंड होता, पण काहीतरी असलं तरी त्याच्यामध्ये गाणी असायची. पण दुर्दैवानं 2000 नंतर गाणी आपल्याला लोकप्रिय झालेली दिसत नाही. ठराविक अपवाद आहेत. अजय अतुलांनी केलेले काही चित्रपट आहेत किंवा दुनियादारी सारखा चित्रपट आहे किंवा म्हणजे सैराट किंवा याच्यानंतर पिक्चर. त्यानंतर आपल्याला जर आठवायला लागेल आपल्याला कुठला पण गाणं आपल्याला 2000 नंतर गाजलेलं. 2000 पूर्वीची मात्र गाणी जी आहेत त्या आधीची सुद्धा ती अजूनही आपण ऐकतो. जी गाणी म्हणजे आता काल श्यामशाहीला पुरस्कार मिळाला, तुम्हाला माहिती असेल श्यामशाही चित्रपटाला पुरस्कार मिळाला, नव्या श्यामशाहीला, जुन्याला नाही, जुन्याला पण मिळाला सुद्धा पहिला पुरस्कार, आणि नव्या श्यामशाहीला पण मिळाला. त्यातलं जे छडी लागे छमछम गाणे ते अजूनही ऐकलं जातं. किंवा पुलंच्या चित्रपटांमधली जी नाचरे मोरा सगळी गाणी ती अजूनही ऐकली जातात. प्रत्येक कुठल्याही शाळेचं जे संमेलन असतं ते नाचरे मोरा साहेबांशिवाय पूर्णच होत नाही. हे आपल्याला अजून म्हणजे इतक्या वर्षानंतर ही गाणी सगळे आपण ऐकतो. पण आज दुर्दैवाने काय झालं की मराठीमध्ये सुद्धा आज अनेक वेळा मागे हा विषय मी इथंच बोललो होतो, पण मला तो एवढं तीव्र वाटतं की परत एकदा बोला असं वाटतं की दुर्दैवानं आपल्या सण समारंभामध्ये आपण मराठी गाणी लावत नाही, पंजाबी असतं. का आपल्याला पंजाबी आवडतं मला माहित नाही, जे कोणाला कळत पण नाही, नुसता ठेका असतो. सारा संगीत बिगीत काय खरं आपल्या लग्न समारंभातलं नाहीये की असं नाही. पण आता काय झालंय ते मेहंदीकर संगीतकर तर पाप लागेल असं काहीतरी आपल्या डोक्यात खूप बसलेलं आहे, ज्यातनं नको ते आपण करतो. पण त्याच्यामध्ये संगीतला पंजाबी ऐकायचं ज्याचा अर्थच आपल्याला कळत नाही. का मराठी लावत नाही आपण? मराठी जेवढी गाणी पूर्वीपासून जमलेली आहेत सगळी गाणी आपण मराठी घेऊ शकतो. पण नाही, मराठीचा आपल्याला काय स्टेटस नाही भेटत आपल्याला. मराठी काय हिंदी पंजाबी लावले की त्याचा एकही अर्थ आपल्याला कळत नाही, पण आपण लावतो. पण एवढं आपल्याला सगळ्यांनी दिलेलं आहे, म्हणजे जे सुधीर फडके, आपले राजा परांजपे आणि गदी माडगूळकरने जे इतकं सगळं दिलेलं आहे आपल्याला, ते सगळं आपण का वापरत नाही? सगळ्यांनी वेगवेगळं काहीतरी केलेलं होतं. इतके निर्माते झाले, दिग्दर्शक, संगीतकार मोठं काम करून ठेवले, इतके वर्ष काम करून ठेवले, आजही ती गाणी लागतात. मागे मी सांगितलं होतं एक ॲप आहे रेडिओ इंडिया म्हणून, प्रत्येकाने तो डाउनलोड करा.
रेडिओ इंडियामध्ये तुम्हाला 250 पेक्षा जास्त रेडिओ स्टेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये मराठी तरंग आणि मायबोली मराठी नावाची 2 रेडिओ स्टेशन्स आहेत, त्याच्यावर 24 तास मराठी गाणी लागतात. 24 तास कुठलेही असेल जुनी गाणी दिवसभर चालू असतात, 24 तास ती गाणी आहेत. ती खूप चांगलं रेडिओ स्टेशन आहे. याच प्रकारे केलं तर, कारण आपल्याला आज आता हिंदी आणि मराठी आहे, मला उत्सुकता आहे की हिंदी कुठली असणार आहेत, मराठी कुठले असणार आहेत, त्याचा कालावधी कुठला असणार आहे, नवी जुनी, ही सगळी उत्सुकता आहे. कारण एवढा आपल्याला इतिहास आहे मोठा, तर नक्की कुठली गाणी मला ऐकायला मिळण्याची उत्सुकता आहे. पण या निमित्तानं किशोर शिंदे आणि त्यांचा ग्रुप दीपलक्ष्मी सभागृहाशी आणि या सांस्कृतिक हॉलशी अटॅच झाला, याचा मला खूप आनंद आहे. भविष्यात आपल्याला असे अनेक कार्यक्रम करायचे. खूप चांगलं त्यांनी जे काम केलेलं आहे ते बरोबर आहे, कारण आणि खूप चांगलं आहे. कारण मध्ये व्हॉट्सअपवर होतं, व्हॉट्सअप फॉरवर्डेडवर फारसा विश्वास मी ठेवत नाही. तुम्ही एका डॉक्टरला विचारून कन्फर्म केलं तर लक्षात आलं की म्युझिक थेरपी आहे, आणि तुम्ही जर विशिष्ट एखादा राग ऐकला तर तुमचं फ्रस्ट्रेशन कमी होतं, वैफल्यग्रस्तता कमी होती, हे सगळं आहे. म्युझिक थेरपी आणि म्युझिक थेरपी देणारे तुम्ही सगळे आहात. इथं सगळे व्यासपीठावर बसलेले सगळे म्युझिक थेरपी देणारेच, की ज्याचा अनेकांना फायदा होतो आणि भविष्यात, आणि त्याचं खरं श्रेय किंवा त्याचं पुण्य मिळणारं शिरीष रावांना. कारण त्यांनी इतके कार्यक्रम केले गेल्या वर्षभरामध्ये म्युझिक थेरपीचे, ते अनेकांना बरं वाटतं. 1-2 तास इथं बसलात तुम्ही की सगळं तुम्ही विसरून जाल. म्हणजे अतिशय संगीतोपचार एक वेगळ्या प्रकारचा आहे, तसं निश्चितच महत्त्वाचं आहे. आज या निमित्तानं मला इथं येण्याची संधी मिळाली, बोलायची संधी मिळाली, त्याबद्दल आम्ही संयोजकांचे आभार आणि नव्या